माझं नाव प्राची बेत्रे आहे। मी नागपूर महाराष्ट्रामधली आहे। मी डॉक्टर इन मेकिंग कन्सल्टन्सीच्या थ्रू इंडिया टू रशिया म्हणजे रशिया आलेली आहे आणि माझ्या युनिव्हर्सिटीचं नाव आहे किमोरो स्टेट युनिव्हर्सिटी। आणि म्हणजे इनिशियल डेज आम्ही जेव्हा युनिव्हर्सिटीमध्ये गेलो तर आम्हाला काही नवीन वाटलेलं नाही, कारण की जेव्हा आम्ही त्यांच्यासोबत इंटरॅक्शन केलं तर इंटरॅक्शनमध्ये असं म्हणजे नवीन नाही वाटलं, इंडियासारखंच वाटलं। त्यांच्यासोबत बोलणं वगैरे आणि जे इंटरप्रिटर्स होते ना ते पण चांगलेच निघाले। त्यांनी पण आम्हाला सपोर्ट केलं आणि समजवलं आणि ते आपल्याला समजलं पण नाही त्यांच्यासोबत बोलायला। आता ट्रान्सलेटर यूज केलं तर ते होऊन जाते इंटरॅक्शन आणि आपल्याला म्हणजे नॉर्मल वाटते तेवढं, म्हणजे खूप डिफिकल्ट नाही वाटत। म्हणजे जेव्हा आपण इंडियामध्ये राहतो तेव्हा इकडे यायला असं घाबरतो की इथे आल्यावर आपल्याला रशियन लँग्वेज येणार नाही तर मग आपण कसं बोलू बा, पण असं काही नाहीये, नॉर्मल राहते। म्हणजे यायच्याच कसं वाटते की म्हणजे किती डिफिकल्ट आहे रशियाला जाणं आणि रशियन लँग्वेज मध्ये बोलणं आणि टॉक करणं, पण असं काहीच नाहीये। आणि इथे कसं तुम्हाला म्हणजे स्टुडंट्स कसे मिळणार, तुम्हाला इंडियनच मिळणार, रशियन खूप कमी दिसणार तुम्हाला आणि इंडियन स्टुडंट जास्त। तसं वाटणार नाही की आपण रशियात येऊन शिकत आहे बा, इंडियासारखंच वाटणार। कन्सल्टन्सी सोबत माझा एक्सपिरियन्स तर खूप छान राहिलेला आहे, म्हणजे कुठेच मला कमी पडलेलं नाहीये, सगळं बरोबर झालेलं आहे, काम सुरळीतपणे झालेलं आहे, कुठे अडचणी वगैरे आली नाही आणि थोडं बहुत झालं पण असेल तर ते बरोबर झालेलं आहे, त्यात काही डिफिकल्टी आलेली नाही आहे। मी म्हणजे येता बरोबरच आम्हाला पहिल्या दिवशी ज्या दिवशी आम्ही इथे आलो त्या दिवशीच दुपारी म्हणजे मिळालेलं आम्हाला कंटिन्यू 15 डेज आणि एक्स्ट्राचे 2 डेज एक्स्ट्रा मिळालेले आम्हाला मेसचे, तर तिथे पण काही प्रॉब्लेम आलेली नाही वैसा कुछ भी नाही। जितना बोला था जितकं बोललेलं होतं तितकंच घेतलेलं आहे, त्याचा एक अतिरिक्त काही घेतलेलं नाही म्हणजे असं वगैरे काही नाही आहे। म्हणजे ते किमोरो स्टेट युनिव्हर्सिटीचं नाव आहे तो लिस्टेडमध्ये यायचे आहे, पण ते आले म्हणजे येणाऱ्या वर्षामध्ये लिस्टेड होऊन जाणार आणि ते सगळं काही